नमस्कार. हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी. आणि ती रेसिपी कोणती, तर चला मग आपण बघूया. फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल चकली. आणि ती बनवणार आहे आपण बाजरीच्या पिठापासून. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आणि कसे करायचे ते आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याचे पीठ अर्धी वाटी, हे आहे राईसचं पीठ तांदळाचं पीठ अर्धी वाटी, हे 2 टेबलस्पून तेल मोहन टाकण्यासाठी, बाजरीचं पीठ साधारणतः 2 छोट्या वाट्या, हे थोडं अंदाजाने घेतलं तरी चालेल, भिजवण्यासाठी पाणी, आणि हा आहे ओवा 1 चमचा, काळी तीळ 1 चमचा, पांढरी तीळ 1 चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार, चटणी 3 चमचे, हे प्रमाण तुम्ही चटणीचे कमी जास्त करू शकता, हळद अर्धा चमचा, आणि तो साईडला जो होता तो हिंग आहे अर्धा पिंच, 1 पिंच किंवा अर्धा पिंच आपल्याला जेवढं लागेल तेवढं. ताटामध्ये पसरट ताटामध्ये घ्यायचे, कारण आपल्याला भिजताना मोकळं भिजता यावं. तर आपण हे जे पीठ घेतलेले आहे ते तिघं एकत्र करायचे. त्यामध्ये हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये हे तेल घेतलेलं आहे आपण मोहन. तर हे जे तेल आहे हे कमी जास्त जर झाले तर आपली चकली तेलामध्ये तुटू शकते. तर याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे. आपण पीठ किती घेतो त्यानुसार आपण तेलाचे प्रमाण घ्यायचं आहे. तर हे अंदाजे आपलं 3 वाटीच्या आसपास पीठ आहे एकत्र झालेलं. तर त्याला आपण 2 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून तेल मोहन घेतलेलं आहे. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं, एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. याआधी मी चॅनलवरती दर दिवाळीला चकल्या किंवा चिवडा किंवा शेव असे अलग अलग दिवाळीचे फराळाचे प्रकार टाकलेले आहे. तांदळाच्या चकल्या टाकलेल्या आहे, गव्हाच्या पिठाच्या आहे, ज्वारीच्या पिठाच्या आहे, मिक्स डाळीच्या आहे. तर त्यांच्या लिंक तर मी टाकणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्याही तुम्ही बघा. हे सगळं आपण जे मटेरियल घेतलेलं आहे ते सगळं एकत्र करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे एकत्र, नाहीतर एका साईडला राहून जाईल. आपण दरवेळेला भाजणीच्या पिठाच्या किंवा इतर चकल्या दरवेळेला करून बघतो, पण ह्या वेळेला ही बाजरीची चकली तुम्ही करून बघा, खूप वेगळी लागते. त्यानंतर आपल्याला पाणी जेवढं लागेल भिजवायला तेवढं थोडं थोडं टाकतच भिजवायचं आहे, एकदम नाही टाकायचं. याला तुम्ही आपलं साधारण नॉर्मल पाणी घेतलं तरी चालतं. जे आपण भाजणीचं घेत असतो त्याला आपल्याला गरम पाणी लागत असतं. याला आपण हे साधं नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल. व्यवस्थित नीट पाणी टाकून गोळा करून घ्यायचा आहे, आणि पातळ नाही करायचा आहे, थोडा घट्टच करायचा आहे. बघू शकतात तुम्ही, अशा प्रकारे घट्ट पाहिजे. जर तुमचा गोळा पातळ राहिला तर तुमची चकली काटेरी येणार नाही, म्हणून थोडी कडकच मळायची आहे. अशा प्रकारे हा आपला गोळा तयार झालेला आहे. याला तुम्ही 5-10 मिनिटं साईडला ठेवलं तरी चालेल, झाकून ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याकडे जेही चकली बनवण्यासाठी साचा असेल चकलीच्या आकाराचा, तर ती चकली टाकायची त्याच्यामध्ये, आणि हा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा जेवढं त्याच्यात आपल्याला लागेल. बाकी साईडला ठेवून द्यायचं आहे. मी याआधी ही जी चकली शिकवलेली होती चॅनलवरती, तर ती आपण डायरेक्ट ताटावरती किंवा प्लेटवरतीही करून दाखवली होती, आणि व्यवस्थित उचलता यावी यासाठी मी एक वेगळ्या प्रकारची चकली मागच्या वेळेलाही दाखवली होती, ती आताही दाखवणार आहे. तर तशी जर तुम्ही केली तर तुम्हाला टाकताना भीती वाटणार नाही, किंवा तेलही उडणार नाही, किंवा आकारही चेंज होणार नाही. तर एक साधी पद्धत जी नॉर्मल आपण दरवेळेला चकली बनवतो एखाद्या प्लेट किंवा ताटामध्ये, तर ती आता अशी राहील.
पण ही चकली करताना होतं काय, जर कोणाकडनं पातळ किंवा घट्ट किंवा कशा प्रकारे भिजवली गेली तर ती उचलताना लांब होऊन जाते आणि तुटू शकते। तुम्ही बघू शकतात किती काटेरी आलेली आपली चकली आणि तुटतही नाहीये, नाहीतर आपण असं टाकताना तुकडे पडत असतात। जर व्यवस्थित प्रमाण राहिलं तर आपली चकली व्यवस्थित होते। अशा प्रकारे आपण ही एक चकली साधी करून पाहिलेली आहे, जी उचलताना कढईमध्ये टाकताना तुटते। तर आता मी तुम्हाला ही छोट्या ताटलीमध्ये प्लेन घ्यायची आहे, खोल नाही घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपण जशी त्या ताटात केली तशीच करायची आहे, पण उचलताना ही खूप सोपी इझी पडते, म्हणून तुम्ही केव्हाही जर चकली केली तर अशाच प्रकारे करा। आणि तुम्हाला जेवढ्या साईजचं सर्कल करायचं असेल, उचलता येईल एवढं, तेवढं तुम्ही गोल करायचं आहे। अशा प्रकारे आपण या दोन प्रकारच्या चकल्या पाहिल्या आहे आणि मी कशी टाकतात ती तुम्हाला आता कढई गरम झाल्यानंतर मी तुम्हाला ती सांगेल। आता ते तेल मी गरम करायला ठेवलेलंच आहे कढईवरती। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपल्या जेवढ्या चकल्या असतील तेवढं तेलाचं प्रमाण तुम्ही कढईमध्ये घ्यायचं आहे, कारण प्रत्येक वेळेला नवीन नवीन टाकायची गरज नाही पडायला पाहिजे। मी कमी प्रमाण घेतलेलं होतं म्हणून मी तेल तेवढंच घेतलेलं आहे। ही बघू शकतात तुम्ही, असं तिथल्या तिथं घेतलं ना तर असं खाली टाकायचं, जेणेकरून जसा आकार आहे तसाच होतो। पण ह्या ज्या ताटातल्या असतात त्या थोड्या लांब होऊन जातात आपल्या, जर थोडं पातळ राहिलं पीठ, नाहीतर नाही होत। म्हणून जी मी ताटलीची पद्धत तुम्हाला सांगितली तशीच करून बघा। आणि तुम्ही मागच्या वर्षीच्या किंवा त्याच्याही मागच्या वर्षीच्या दिवाळीतल्या दरवेळेच्या मी ज्या फराळाच्या रेसिपी टाकत असते त्याही तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा। सगळ्या प्रकारच्या मी चिवड्याच्या असतील किंवा शेव, फिके शेव, तिखट शेव, चिवड्याची, तर सगळ्या रेसिपी आहेत। आणि ही आपली बाजरीची, बाजरीचा कलर थोडा काळपट हिरवा असतो, म्हणून ही चकलीचा कलरही थोडा काळपट हिरवा येतो, पण खाण्यासाठी खूप छान आणि टेस्टी लागते। आणि हळूवार त्याला उलटी करायचं आहे, नाहीतर ती तुटू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चकली टाकल्यानंतर ती थोडी वर येते त्यावेळेलाच तिला हलवा। आधीच जर आपण केलं तर ती ओली असते तर ती तुटू शकते किंवा चिटकल्यामुळे त्याचे भाग अलग अलग होऊ शकतात। आणि कढई मध्ये ठेवल्यानंतर गॅस आपला पहिल्यांदा मोठा असतो आणि त्यानंतर लहान ठेवायचा आहे। लहान गॅस असेल तरच चकली छान आतून भाजली जाते, नाहीतर ती आतमध्ये नरम किंवा अशी कच्चीच राहते। तर आता ही आपली चकली झालेली आहे, तिला एका ताटात काढून घ्यायची आहे। आणि बाकीचे आपण जे भिजवलेलं पीठ आहे त्याच्याही करून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान गोल आकारामध्ये झालेले आहे। तर ह्या आपण अशा पद्धतीने करून सर्व तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही यावेळेला दिवाळीला दरवेळेला भाजणीची जर जमत नसेल तुम्हाला, तर अशी बाजरीची किंवा ज्वारीची टाकलेली आहे मी, ज्वारीच्या पिठाची मागच्या दिवाळीला, किंवा आताच टाकलेली आहे मी एक ज्वारीची पण, तर ती तुम्ही बघा। तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की बाजरीची चकली करा, पौष्टिकही आहे। त्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं किंवा काही असतील खात नसतील तर हे जे बाजरीचं पीठ आहे त्या चकलीच्या निमित्ताने आपल्या पोटात तरी जाईल। तर कशी वाटली तुम्हाला बाजरीपासून बनलेली चकली, नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा।
आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.